धन्यवाद देवाभाऊ ह्या कार्यक्रमाचे नागपुरात होणार भव्य आयोजन। ह्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व नागपूर शहराचे लाडके पुत्र माननीय देवेंद्रजी फडणवीस, सोनार समाजाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर व विधान परिषदेच्या पटलावर आवाज बुलंद करणाऱ्या एकमेव सोनार समाजाच्या नेत्या सौ चित्राताई वाघ व सोनार समाजाला श्री संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ मिळवून देण्यास सहकार्य करणाऱ्या आमदारांचा सोनार समाजाच्या विविध समस्यांवर चर्चा करून त्या अंमलात आणाव्या व सोनार समाजाला गेल्या अनेक वर्षाच्या मागणीनंतर श्री संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ मिळवून दिल्याबद्दल व एकमेव सोनार समाजाची बाजू विविध पटलांवर लावून धरणाऱ्या सौ चित्राताई वाघ यांची महाराष्ट्र प्रदेश विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड केल्याबद्दल माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा धन्यवाद देवाभाऊ या कार्यक्रमाचे आयोजन करून भव्य सत्कार दिनांक 9 फेब्रुवारीला करण्यात येणार आहे। जय नरहरी। मी दिनेश येवले, मुख्य संपादक, स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्ता। सर्वप्रथम आपण धन्यवाद देवाभाऊ या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती, तारीख, वेळ व स्थान समजून घेण्याअगोदर या राज्यात प्रामुख्याने सोनार समाजाच्या व व्यावसायिकांच्या कोणत्या मागण्या आहेत त्या मागण्या आपल्या लाडक्या नेत्या यांनी विधान परिषदेच्या सभागृहात आमदार झाल्यानंतर प्रथमच समाजाला प्राधान्य देत मांडल्या। त्याच मागण्या मुख्यमंत्री महोदयांकडून पूर्ण करून घेणार असल्याने त्या कोणत्या मागण्या आहेत ते सर्वप्रथम चित्राताई वाघ यांचे विधान परिषदेच्या भाषणातूनच समजून घेऊया। श्रीमती चित्रा वाघ। राज्यातील सुवर्णकार व्यावसायिकांचे काही महत्त्वाचे प्रश्न मी या ठिकाणी मांडत आहे। सोनार समाजाच्या उद्धारासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने स्वर्णकार बंधूंसाठी संत नरहरी महाराज सोनार आर्थिक विकास महामंडळाची मंडळ स्थापन केले, त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी। यासोबतच IPC कलम 411 आणि 412 म्हणजे आत्ताचा BNS 317 संदर्भात बहुतांशी व्यापारी हे बिलाशिवाय सोनं मोड खरेदी करत नाहीत, पण तरीही काही वेळेस नजरचुकीने सोनं खरेदी केलं जातं, ज्यामुळे त्या व्यापाऱ्याला त्रास होतो। म्हणून 14 मार्च 2024 रोजी राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकानुसार सराफ व्यावसायिकांच्या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय दक्षता समिती गठन करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, तरी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय दक्षता समिती तत्काळ गठीत व्हाव्या। अशा प्रकरणांमध्ये रिकव्हरी अधिकारी नाही तर इन्व्हेस्टिगेशन अधिकारी असावा। तसेच मुंबई, पुणे, नाशिक व कोल्हापूर या शहरातून गोल्ड क्लस्टर निर्माण करावे। त्यात महाराष्ट्रीयन सुवर्णकारांना सोने दागिने बनवण्याचा तसंच व्हॅल्युएशनचं प्रशिक्षण देणारे केंद्र व प्रोडक्शन हब निर्माण करून तिथे बनवलेले दागिने निर्यात करण्यास राज्य सरकारने पुढाकार घ्यावा। गोल्ड क्लस्टरला मुंबईत BPTची किमान 1 लाख फूट बांधकाम करून गोल्ड व्हॅल्युअर्स महाराष्ट्र राज्य सरकारला त्या ठिकाणी द्यावी। सोबतच सोन्याचे भाव वाढते असल्याने गोल्ड लोनचा व्यवसाय वाढत आहे। आता प्रत्येक बँकेचा व्यवसाय हा गोल्ड लोनचा व्यवसाय झालाय, कारण हा व्यवसाय 0% NPA आहे। या व्यावसायिक सुवर्णकार हे गोल्ड व्हॅल्युएशनची सेवा करत असतात। दुर्दैवाने त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीच्या रकमेमध्ये त्यांना व्हॅल्युएशन चार्जेस मिळत नाहीत, तरी केंद्र सरकारच्या वेल टॅक्सच्या स्लॅबनुसार व्हॅल्युएशन चार्जेस मिळावे आणि शहराबाहेर विस्तारित भागात सराफी दुकानांचा सुरक्षेचा मोठा प्रश्न उद्भवतोय, त्यावर तात्काळ काहीतरी उपाययोजना व्हावी, हे मी विशेष उल्लेखाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडते। तर आपणास समजेच असेल आपल्या प्रामुख्याने मागण्या काय आहेत। त्याचप्रमाणे सोनार समाजाला अनेक वर्षानंतर श्री संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ मिळाले। त्या महामंडळाचे अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी म्हणून सुद्धा निवेदन देऊन सोनार समाज, सुवर्ण कारागीर,
सुवर्ण व्यापारी, सोनार युवक व युवती यांना रोजगार प्राप्ती तसेच भविष्यात सोनार समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळावे म्हणून निवेदन सुद्धा देण्यात येणार असून सोनार समाजाच्या मागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या देवेंद्रजी फडणवीस यांचे स्वागताचा भव्य असा कार्यक्रम दिनांक 9 फेब्रुवारी रविवारला सकाळी 11 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी अंबाझरी रोड नागपूर येथे आयोजित केलेला असून मुख्यत्वे कलम 411 संशोधित संविधानिक धारा कलम 317 आणि दक्षता समिती या विषयावर सुद्धा चर्चा घडवून आणली जाणार आहे। या कार्यक्रमाला नागपूर शहरातील सर्व सोनार संघटना तसेच सोनार पोटसाखीच्या सर्व संघटना, सराफा असोसिएशन, कारागीर संघटना, सामान्य सोनार परिवार तसेच अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, वर्धा आणि यवतमाळ व संपूर्ण राज्यातून हजारोच्या संख्येने विविध संघटनांचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित राहणार असून पहिल्यांदाच अंबाझरी रोड येथे इतका मोठा भव्य राज्यव्यापी कार्यक्रमाचे आयोजन होत असल्याने नागपुरातील सोनार समाज बांधव व सराफा व्यापारी सुद्धा मोठ्या संख्येने दिनांक 9 फरवरी 2025 रोज रविवारला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटीच्या भव्य कार्यक्रमात उपस्थित राहणार असून जास्तीत जास्त संख्येने या सन्मान सोहळ्यात उपस्थित होऊन सराफा व्यापाऱ्यांची एकता दाखवून सकारात्मक सोनार समाजाची ओळख निर्माण करण्याचे आवाहन राजेशजी रोकडे, पुरुषोत्तमजी कावडे यांनी केले आहे। स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्ताच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील व नागपूर शहरातील सोनार समाज बांधव सुवर्ण व्यावसायिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण सर्व एक दिवसीय ह्या कार्यक्रमाला वेळेपूर्वी हजर राहावे। कार्यक्रम हा वेळेवर सुरू होणार आहे। धन्यवाद। जय नरहरी।